एकीकडे कोल्हापूरसह राज्यातील महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे। आचारसंहिता काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे। पण अशा वेळी कोल्हापुरातील सुमारे 62 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग झालाय। इतकंच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे हे लक्षात आल्यावर अनेक गुन्हे टळू शकतात। पण तरीही कोल्हापुरातील बंद असलेल्या 62 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकडे पोलीस आणि महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। माजी पोलीस अधीक्षक मनोज कुमार शर्मा यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात सेफ सिटी योजनेतून सुमारे 150 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, पण त्यातील सुमारे 62 सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद आहेत। वास्तविक शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चांगलाच उपयोग झालाय। किंबहुना सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्याची आपल्यावर नजर आहे या भावनेतूनच अनेकदा गुन्हेगार टरकतात। पण अशावेळी कोल्हापुरातील बंद असलेल्या 62 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबद्दल कुणीच काही बोलत नाही। विद्युत पुरवठा खंडित झालाय, केबल तुटली आहे, कॅमेरे खराब झालेत, अशा कारणातून शहरातील 62 कॅमेरे बंद आहेत। परिणामी सेफ सिटी योजनेचा बोजवारा उडालाय। खरं तर हे कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी फार कष्ट किंवा खर्च नाही, पण तरीही महापालिका किंवा पोलीस प्रशासन बंद पडलेल्या सीसीटीव्हीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत।